आपल्या सगळ्यांना फिरायला खूप आवडतं आणि ते बिझनेस क्लासमध्ये फ्री फिरायला मिळत असेल तर आम्ही तो त्रास सहन करू, ते समजून घेऊ. एक्झॅक्टली. प्लीज ह्या सगळ्याची प्रोसेस सांगा मला. काही क्रेडिट कार्ड्स आहेत, त्या क्रेडिट कार्ड्सनी तुम्हाला लेट्स से तुमच्याकडे 15,000 पॉईंट्स जमा तर ते पॉईंट्स तुम्ही एअरलाईनच्या लॉयल्टी प्रोग्राममध्ये कन्वर्ट करू शकता. FTI TTP रजिस्ट्रेशन म्हणजे काय? FTI TTP कम्प्लिटली वेगळं आहे. ही जी एक युनिक आयडिया आहे ही कशी आली डोक्यात? ट्रॅव्हल करायचा वेळ तर होतच, शोधत राहायचो वेगवेगळे ट्रॅव्हल, कुठले फ्लाईट तिकीट स्वस्त आहे, कसं जाता येईल आपल्याला वगैरे वगैरे. तर मी 2017-18 मध्ये आय थिंक माझ्या मित्रांबरोबर थायलंडला गेलेलो, तेव्हा 8,000 रिटर्न तिकीट बुक केलेलं. सो आम्ही शोधत राहायचो असे कुठले कुठले चीप तिकीट्स मिळत आहेत. आणि त्याच्यातनंच वाचनामध्ये हे पण कळलं की अरे असं पण काहीतरी असतं. नमस्कार, मी डॉक्टर राधिका चर्जन तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या नव्या कोऱ्या पॉडकास्ट चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गप्पांच्या गावात. आज आपल्याकडे गेस्ट म्हणून लाभलेले आहेत बिझनेसमन की आपल्याला जग फिरवणारा माणूस अशी खरं तर ओळख करून द्यायला पाहिजे, मिस्टर प्रणव दाते. तर जग फिरवणारा माणूस म्हणजे काय नेमकं, चला आपण जाणून घेऊ त्यांच्याचकडनं. नमस्कार सर. नमस्कार. प्रणव दाते सर, तुम्ही पहिले इथे आलात आमच्या शोमध्ये, त्यासाठी खूप मनापासून थँक्यू. आणि आता सुरुवातच करते थेट की फ्रीमध्ये फ्रीमध्ये हे आपल्याला फिरवणार आहे, ते बिझनेस क्लासमध्ये. तर बिझनेस क्लासमध्ये तुम्ही फ्री फिरवता, ही तुमची काय कॉन्सेप्ट आहे बिझनेसची? शुअर. थँक्यू. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही मला बोलवलं. आय थिंक त्या दिवशी आपण भेटलो, मी तुम्हाला सांगितलं असं काहीतरी आहे, मी असं करतोय आणि यू आर लाईक की लेट्स मीट. आणि व्हेरी थँक्यू सो मच फॉर दॅट. कारण का मी तर पहिल्यांदा करतोय असं काहीतरी आणि आय डिड नॉट एक्सपेक्ट युअर रिॲक्शन की चला लगेच करूया म्हणून. सो थँक्यू सो मच फॉर दॅट. आणि मी काही बिझनेसमन नाही आहे है ना, मी आत्ता जस्ट चालू केलं आहे. सो माझ्यासाठी हे बिझनेस क्षेत्र खूप नवीन आहे. मी एवढे वर्ष जॉब करत आलोय, 10+ वर्ष झाली जॉब करतोय मी. आणि त्याच्यानंतर आत्ता जस्ट मी हे चालू केलं, 6 महिने झाले मी याला चालू केलंय आणि होपफुली काहीतरी याच्यातनं घडेल. सो बिझनेसमन तर मी बिलकुल नाहीये, होपफुली तिथे जाईन असं. कन्सेप्ट ही आहे, कन्सेप्ट खूप सिम्पल आहे. त्याचं कंपनीचं आम्ही नाव ठेवलंय मॅग्निफाय, किंवा आमचं ॲप आहे त्याचं ॲपचं नाव ठेवलंय मॅग्निफाय युअर रिवॉर्ड्स कंपॅनियन. आता रिवॉर्ड्स म्हणजे काय असतं की आता कुठलं क्रेडिट कार्ड असेल तुमच्याकडे तर, किंवा डेबिट कार्ड सुद्धा असेल समजा, तर आपण त्याला कुठे पण स्वाईप करतो किंवा त्याला यूज करतो तर आपल्याला पॉईंट्स मिळतात. है ना, बँक आपल्याला पॉईंट्स देते. आता त्या पॉईंट्समध्ये टिपिकली आपण काय करतो की एकदा पॉईंट्स जमा झाले 1,000, 2,000, 5,000 वगैरे, की आपण त्यांच्या पोर्टलवरती जातो बँकच्या आणि बघतो की काही आहे का, मी काय घेऊ शकतो याच्यातनं. तर कधी टप्परवेअरचा डब्बा असेल किंवा ब्लूटूथ स्पीकर असेल, कॉस्मेटिक्स असतील. करेक्ट. प्रत्येकाचे आवड निवड वेगळी आहे, त्याच्याप्रमाणे ते आपण ते रिडीम करतो पॉईंट्स. है ना, ते 1,000 रुपये देऊन त्याचे 250चं मला काही स्पीकर मिळाला कुठला, किंवा ऑफकोर्स 250चे स्पीकर नाही मिळणार, बट मी काही घेऊ शकतो, लिपस्टिक मिळू शकते. करेक्ट. सो ते घेऊ शकतो. बट त्याला अजून एक अँगल पण आहे की ते पॉईंट्स यूज करून तुम्ही ट्रॅव्हल पण करू शकता. सो त्याच्यावरती आम्ही हे चालू केलं. आणि ट्रॅव्हलची खूप आवड आहे मला. बरेच काय डील्स शोधायचो, ट्रॅव्हल करायचो, त्याच्याबद्दल सांगेन मी पाहिजे तर. बट द कन्सेप्ट इज दिस की पॉइंट्स जे आपल्याला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डचे जे पॉइंट्स आहेत त्याला आपण ट्रॅव्हलमध्ये कसं कन्वर्ट करायचं किंवा ट्रॅव्हल फ्री कसं करून घ्यायचं आपलं, ती कन्सेप्ट आमच्या ॲपमध्ये आहे किंवा आमच्या बिझनेसमध्ये आहे की आम्ही ते लोकांना शिकवतो की हाऊ डू यू डू दॅट. ओके. तुमच्या ऍपमध्ये तुम्ही हे शिकवता? करेक्ट. तो आमचे ब्लॉग्स आहेत, थोडे व्हिडिओज आहेत, तर त्याच्या थ्रू शिकवतो. आणि एक तुम्ही तुमचे क्रेडिट कार्डचे आमच्या ऍपवरती यायचं, क्रेडिट कार्ड तुमच्याकडे कुठलं आहे त्याचे तुम्ही रिवॉर्ड पॉईंट्स टाकले की समजा माझ्याकडे हे ॲक्सिस बँकचं ॲटलास म्हणून क्रेडिट कार्ड आहे समजा, हे माझ्याकडे आहे आणि याच्यात माझ्याकडे 10,000 पॉईंट्स आहेत. तर आम्ही तुम्हाला सांगतो की या 10,000 पॉईंट्स तुम्ही कुठे कुठे कन्वर्ट करू शकता. अच्छा. त्याचा तो एक कन्सेप्ट आहे, तो मी तुम्हाला सांगतो. एक पुढे आपण जाऊ त्याच्यामध्ये की एकदम सोपं पण नाहीये है ना, हे थोडंसं कठीण आहे, थोडंसं कळायला थोडासा वेळ लागतो या गोष्टीला. पण एकदा कळलं
की मग तुम्ही सगळे कॅल्क्युलेशन मनात तुमच्या चालू असतात की मी नेक्स्ट ट्रिप कशी फ्री करू माझी. येस एक्झॅक्टली. नाही पण मला असं वाटतं आपल्या सगळ्यांना फिरायला खूप आवडतं आणि ते बिझनेस क्लासमध्ये फ्री फिरायला मिळत असेल तर आम्ही तो त्रास सहन करू, ते समजून घेऊ. एक्झॅक्टली. प्लीज ह्या सगळ्याची प्रोसेस सांगा आम्हाला. सो लेट्स से काही क्रेडिट कार्ड्स आहेत ना, काही बँक्स, HDFC बँक आहे, ॲक्सिस बँक आहे, अमेरिकन एक्सप्रेस म्हणून आहे. तर ह्या बँकचे काही काही क्रेडिट कार्ड्स आहेत. ठीक आहे. त्या क्रेडिट कार्ड्सनी तुम्हाला लेट्स से तुमच्याकडे 15,000 पॉईंट्स जमा झाले. ठीक आहे. तर ते पॉईंट्स तुम्ही एअरलाईनच्या लॉयल्टी प्रोग्राममध्ये कन्वर्ट करू शकता. ठीक आहे. आता एअरलाईनचा लॉयल्टी प्रोग्राम म्हणजे काय, पहिले तिथून चालू करूया ना. आता जसं आपण क्रेडिट कार्ड स्वाईप केलं तसं क्रेडिट कार्डच्या बँकनी मला पॉईंट्स दिले की तुम्ही 1,000 रुपये स्वाईप केलेत, हे घ्या 10 पॉईंट्स आणि ते तुम्ही नंतर यूज करा. राईट. तसं एअरलाईन सुद्धा आपल्याला जेव्हा पण आपण त्यांच्याबरोबर फिरतो तेव्हा ते आपल्याला पॉईंट्स देतात. ठीक आहे. त्यांचा पण एक आपण नंबर, त्याला फ्रिक्वेंट फ्लायर नंबर म्हणतात, तो आपण त्यांच्या वेबसाईटवर जेव्हा आता लेट्स से इंडिगो आहे तर इंडिगोचा ब्लू चिप म्हणून प्रोग्राम आहे. ठीक आहे. तर त्याच्यात जेव्हा तुम्ही आता इंडिगोची नेक्स्ट टाइम कुठली फ्लाईट घेतली तुम्ही की ब्लू चिप मध्ये तुम्ही रजिस्टर करायचं, त्यांच्या ब्लू चिपच्या प्रोग्राम मध्ये तुम्हाला एक नंबर मिळतो. नेक्स्ट टाइम जेव्हा केव्हा तुम्ही फ्लाय करणार, चेक इन करताना तो नंबर टाकायचा फक्त. ओके. तर तुम्ही जेवढे केवढे पैसे भरलेत, समजा तुमचं 4,000चं तिकीट असेल तर एअरलाईन त्यांचं कॅल्क्युलेशन करून तुम्हाला पॉईंट्स देते. अच्छा. की तुम्हाला लेट्स से 4,000च्या तिकीटवरती 100 पॉईंट्स मिळाले. अच्छा. असे तुम्ही अक्युम्युलेट करा पॉईंट्स आणि ते पॉईंट्स तुम्ही नंतर रादर दॅन पेईंग फुल तिकीटचं प्राइस तुम्ही ते पॉईंट्स यूज करून फ्री ट्रॅव्हल करू शकता. ओके. सो तुम्हाला पॉईंट्स पैसे नाही भरायचे. नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही एअरलाईनचं तिकीट काढाल तुम्हाला हे पॉईंट्स वापरायचे. ओके. सो प्रत्येक एअरलाईन किंवा प्रत्येक हॉटेल प्रोग्राम, आता आपण फक्त एअरलाईन बद्दल बोलतोय बट सिमिलर गोष्ट हॉटेल्स बरोबर पण आहेत, जे सगळे 5 स्टार मॅरिऑट आहे, एकॉर आहेत, असे सगळे जे प्रॉपर्टीज आहेत, हिल्टन आहे, ह्या सगळ्यांचे पण तसंच प्रोग्राम्स असतात. त्यांना रिवॉर्ड प्रोग्राम किंवा लॉयल्टी प्रोग्राम म्हणतात. सो तुम्ही त्याच्यात नेहमी तुम्ही जेव्हा बुकिंग करता ते तुम्ही नंबर त्यांना द्यायचा, म्हणजे तुमचे त्याच्यात पॉईंट्स ऍड होत राहतात. ओके. आता आपण काय एवढं फ्लाय करत नाही की आपले एवढे पॉईंट्स जमा होतील. बरोबर. राईट. सो क्रेडिट कार्ड कंपनीज आणि एअरलाईन्स किंवा हॉटेल्स यांनी त्यांच्यामध्ये एक टायअप ठेवलाय. अच्छा. की तुम्ही तुमचे एअरलाईनचे क्रेडिट कार्डचे पॉईंट्स तुम्ही एअरलाईन मध्ये ट्रान्सफर करू शकता. ओके. ठीक आहे. आता समजा एक एक्झाम्पल घेतो, मुंबई टू दिल्ली मला जायचंय. तर मुंबई टू दिल्ली एअर इंडियानी समजा मला जायचंय तर मला 5,000 पॉईंट्स लागतात. ओके. ठीक आहे. 5,000 पॉईंट्स असतील माझ्याकडे तर मी ते तिकीट मी फ्री घेऊ शकतो. ठीक आहे. फक्त ते टॅक्सेस असतात 300, 400, 500 रुपये टॅक्सेस फक्त भरायचे आणि मी पूर्ण माझं तिकीट फ्री होऊ शकतं इकॉनॉमीचं. ओके. ठीक आहे. आता 5,000 पॉईंट्स जमवायला मला फ्लाय भरपूर करायला लागेल. ओके. राईट. येस. पण तेवढं फ्लाय तर माझं होत नाहीये. बट माझ्याकडे क्रेडिट कार्ड मध्ये भरपूर पॉईंट्स आहेत. सो मी ते पॉईंट्स एअर इंडियामध्ये ट्रान्सफर करू शकतो. ओके. आणि ते पॉईंट्स मी नेक्स्ट टाइम मी कुठे पण जातोय ते यूज करू शकतो. ओके. मग यासाठी बँक आपल्याला हेल्प करते का काही प्रोसेस असते आपल्याला करायची? बँक हेल्प नाही करत. बट त्यांच्या सगळ्या तुम्ही लॉग इन करता, जेव्हा तुम्ही लिपस्टिक घेताय त्या वेबसाईटवरनं तिथेच कुठेतरी असेल की तुमच्याकडे तुम्ही पॉईंट्स हे या प्रोग्राम मध्ये पण कन्वर्ट करू शकता. एअर इंडिया मध्ये कन्वर्ट करू शकता, इंडिगो मध्ये कन्वर्ट करू शकता, सिंगापूर एअरलाईन्स मध्ये कन्वर्ट करू शकता. ओके. असं. सो या सगळ्या एअरलाईन्स, मी तर आता इंडियाची नावं घेतली पण सगळ्या एमिरेट्स, कतार, लुफ्तांजा, सगळ्या एअरलाईन्स मध्ये तुम्ही पॉईंट्स कन्वर्ट करू शकता. आता ते बँक टू बँक डिपेंड करतं की आता HDFCचं 15 ते 20 बँक्स आहेत, 15 ते 20 एअरलाईन्स आहेत ज्यांच्याबरोबर टायअप आहे. ॲटलास, ॲक्सिसचं पण तसंच आहे. एक 20-25 एअरलाईन्स आहेत त्यांच्याबरोबर टायअप आहेत त्यांचे, तर तुम्ही त्यांच्यात कन्वर्ट करू शकता. आता फक्त तुम्हाला हे जाणून घ्यायचंय की एकदा की मी तिकडे कन्वर्ट केले की मला समजा मुंबई ते सिंगापूर जायचंय तर मला किती पॉईंट्स लागणार आहेत. ओके. ते काही एअरलाईन्सचं फ्री फिक्स्ड असतं. अच्छा. की आता मुंबई टू सिंगापूर मला सिंगापूर एअरलाईन्सने जायचंय तर मला 20,000 पॉईंट्स लागणार. ओके. ठीक आहे. मला बिझनेस क्लासने जायचंय तर मला 43,000 पॉईंट्स लागणार. ओके. आणि वरचे टॅक्सेस भरायला लागतात. टॅक्सेस 1,000-2,000 रुपये एवढे असतात, ते तुम्हाला आउट ऑफ पॉकेट द्यायला लागतात. बट तुमची मेजॉरिटी ऑफ द कॉस्ट बिकम्स फ्री. सो
हा ओव्हरऑल असा कन्सेप्ट आहे अच्छा. जो खूप लोकांना माहित नसतो. बट एकदा त्यांना कळलं, जसं मी म्हटलं, एकदा कळलं, चटक लागली या गोष्टीची, की मग ते जात नाही. मग तुम्ही तुमचं सगळं त्याच्यावरतीच करायचा प्रयत्न करता. कारण का ट्रॅव्हल कोणाला करायला आवडत नाही, सगळ्यांनाच ट्रॅव्हल करायला आवडतं. येस. FTI TTP रजिस्ट्रेशन म्हणजे काय, ह्याचं पण तुम्ही गाईड, स्टेप बाय स्टेप गाईड तुमच्या ऍपमध्ये मी काल ते बघत होते. करेक्ट. हे रजिस्ट्रेशन म्हणजे काय? FTI TTP कम्प्लिटली वेगळं आहे जे आम्ही करतोय ऍपवरती, बट सिमिलर इंडस्ट्रीच आहे, एअरलाईन इंडस्ट्रीच आहे, म्हणून ते आम्ही ब्लॉग्स वरती वगैरे लिहित राहतो. तर FTI TTP म्हणजे काय की आपण समजा त्याचा फुल फॉर्म फास्ट ट्रॅक इमिग्रेशन काहीतरी एक आहे, फास्ट ट्रॅक इमिग्रेशन प्रोग्राम. सो आपण जेव्हा इंटरनॅशनल ट्रॅव्हल करतो तेव्हा आपलं पहिले चेक इन करतो, सिक्युरिटी होतं आपलं, आणि त्याच्यानंतर आपण इमिग्रेशन करतो. आता इमिग्रेशनला बऱ्याचदा लाईन असते भरपूर, कारण का मॅन्युअली ते काउंटरवरती आपलं चेक करतात, कुठे चाललायत, काय चाललाय, आणि स्टॅम्प देतात, आणि यू कॅन गो आउटसाइड, आय मीन यू कॅन बोर्ड द फ्लाईट, गेटपर्यंत तुम्ही जाऊ शकता. आता ती लाईन तुम्हाला समजा स्किप करायची आहे, इंडियन गव्हर्नमेंटनी FTI TTP नावाचा प्रोग्राम चालू केलाय. हे इंडियासाठी नवीन आहे, बाहेरच्या देशामध्ये भरपूर चालतं हे, त्यांचे वेगवेगळे त्यांचे प्रोग्राम्स आहेत. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये काय, तुम्हाला फक्त FTI TTPच्या वेबसाईटवर जायचंय, रजिस्टर करायचं, पासपोर्ट डिटेल्स वगैरे तुमचं टाकायचे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला जेव्हा नेक्स्ट टाइम तुम्ही फ्लाय कराल तेव्हा तुम्ही बायोमेट्रिक तुमचे द्यायचे. ठीक आहे, की तुम्ही अंगठा लावा, ते लोक फोटो वगैरे काढतात तुमचा, सो दॅट नेक्स्ट टाइम, सो तुमचं रजिस्ट्रेशन झालं, नेक्स्ट टाइम वेन यू आयदर गो आउटसाइड और कम टू इंडिया, तुम्ही फक्त त्या तुम्ही डिजी यात्रा बघितलं असेल, राईट, सिमिलर टू डिजी यात्रा, सेम एक्सपिरियन्स, की नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही जाणार फक्त त्याच्याकडे बघायचं, पासपोर्ट स्कॅन करायचा, आणि इट लेट्स यू थ्रू. सो मग कोणी स्टॅम्प नाही मारत तुमच्या पासपोर्टवरती, इंडियाचे कुठले पण स्टॅम्प नसतात. सो दिस इज ओनली फॉर एंट्री इन टू इंडिया अँड एक्झिट आउट ऑफ इंडिया. अच्छा. समजा तुम्ही कुठे सिंगापूरला चाललाय तर त्यांचे जे स्टॅम्प असणार ते असणारच आहेत तुमच्याकडे, असं. सो तुमच्या पासपोर्टवरती स्टॅम्प वाचतायत, आणि तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवर लॉग इन केलं की तिकडे दिसतं तुम्हाला की तुम्ही कधी एक्झिट घेतलंय, कधी एंट्री केली आहे वगैरे, ते सगळे डिजिटल रेकॉर्ड्स आहेत. बट इट इजेस युअर प्रोसेस. आणि खूप वेळेला काय होतं की जेव्हा मुंबईत येतो आणि रात्रीची फ्लाईट असेल तेव्हा खूप सारे फ्लाईट्स येतात, सिंगापूरच्या फ्लाईट येते, युरोपवरनं बऱ्याचशा फ्लाईट्स येतात, तेव्हा खूप गर्दी होते इमिग्रेशन मध्ये, आणि इट इज लाईक की तुम्ही एकदम बाजूनी त्यांच्या निघून जाताय, कारण का कोण नसतं त्या गेटवरती, कोणी तुम्हाला लाईन मध्येच राहायचं नाही, उभंच राहायचं नाहीये तुम्हाला. किती इझी होतं. सो डिजी यात्रांनी जसं केलंय सिमिलर त्यांचा पण कन्सेप्ट आहे. ओके. तर तुम्ही या थ्रू प्रवास केलाय का, आणि तुम्ही कुठे कुठे फिरलायत? मी भरपूर प्रवास केला याच्यामध्ये. आय थिंक लास्ट 2-3 वर्ष मी आणि माझी बायको आम्ही बरेच कंट्री फिरलो, जपान, व्हिएतनाम, कंबोडिया, फिलिपिन्स, सिंगापूर, युरोपला गेलो, आणि मला आठवत नाही मी कधी एअरलाईनचं तिकीट काढलंय. सो सगळं पॉइंट्सनेच आम्ही केलंय. आणि म्हणजे जेव्हा जास्त पॉइंट्स जमतात मग तेव्हा आम्ही ट्राय करतो की बिझनेस क्लासने जा. सो आम्ही जेव्हा फिलिपिन्सला गेलेलो तेव्हा सिंगापूर एअरलाइन्सचा बिझनेस क्लासने गेलेलो, की मुंबई सिंगापूर मनीला, असं आम्ही बिझनेस क्लासचं तिकीट बुक केलेलं, आणि इट इज अ व्हेरी डिफरंट एक्सपिरियन्स. आणि आय वुड से की सगळ्यांनी तो एक्सपिरियन्स घेतला पाहिजे. आणि काय होतं की जेव्हा तुम्ही कुठलं पण ट्रॅव्हल विचार सुद्धा करता तेव्हा तुमचे फ्लाईट कॉस्टच ना 30-40% ऑफ द ओव्हरऑल ट्रिप तेवढी असते ना, की तेवढी जातेच तुमची. आणि ते समजा फ्री होणार असेल तर यू टेंड टू ट्रॅव्हल मोर. येस ऑफकोर्स का नको. सो बिझनेस क्लासमध्ये बसून पण आपल्याला फुकट प्रवास करता येतो हे आता सिद्ध झालं. ओके, ही जी एक युनिक आयडिया आहे ही कशी आली डोक्यात? आय थिंक ट्रॅव्हल करायचा वेळ तर होतच, राईट. सो आम्ही शोधत राहायचो वेगवेगळे ट्रॅव्हल, कुठले फ्लाईट तिकीट स्वस्त आहेत, कसं जाता येईल आपल्याला वगैरे वगैरे. तर मी 2017-18 मध्ये आय थिंक माझ्या मित्रांबरोबर थायलंडला गेलेलो, तेव्हा 8,000 रिटर्न तिकीट बुक केलेलं.
सो आम्ही शोधत राहायचो असे कुठले कुठले चीप तिकीट्स मिळत आहेत. आणि त्याच्यातनंच वाचनामध्ये हे पण कळलं की अरे असं पण काहीतरी असतं. ओके. आणि क्रेडिट कार्ड यूज करायचोच आधीपासनं. सो पॉइंट जमा होतच गेले. फक्त क्रेडिट कार्ड मग नीट यूज करायला लागलो की जिकडे जिकडे पॉसिबल आहे तिथे क्रेडिट कार्ड यूज केलं आणि पॉइंट जमा करत गेलो. आणि ठीक आहे. सो लास्ट इयर काय झालेलं की एक स्कॅन्डिनेव्हियन एअरलाइन्स म्हणून एक युरोपियन एअरलाईन आहे, ठीक आहे, त्यांनी एक चॅलेंज काढलेला की तुम्ही 15 ते ना स्कॅन्डिनेव्हियन एअरलाइन्स इज अ पार्ट ऑफ स्काय टीम. ओके. ठीक आहे. स्टार लाईन्स ऐकलंय का तुम्ही कधी? एअर इंडियाचा जेव्हा लोगो असतो त्याच्या बाजूला ना एक असा स्टार असतो, ठीक आहे, ते एक स्टार लायन्सचा लोगो येतो. ठीक आहे. सो एअर इंडिया इज अ पार्ट ऑफ स्टार लायन्स. ठीक आहे. आता तसंच स्काय टीम म्हणून पण आहे, वन वर्ल्ड म्हणून पण आहे. ठीक आहे. असे वेगवेगळे अलायन्सेस आहेत एअरलाइन्सचे, है ना, की त्यांनी काय केलंय की लेट्स से आता मी मुंबई टू बाली जायचंय मला, तर मुंबई ते सिंगापूर मी एअर इंडियाने गेलो आणि सिंगापूर टू बाली मी सिंगापूर एअरलाइन्सनी गेलो. तर सिंगापूर एअरलाइन्स आणि एअर इंडिया हे एकाच अलायन्सचे पार्ट आहेत, स्टार अलायन्स. सो मला एका PNR वर पूर्ण तिकीट मिळतं. ओके. सो मला बॅक चेक इन करून मला डायरेक्ट बालीला मिळते. सो असे काही काही बेनिफिट्स असतात त्या अलायन्सचे. ठीक आहे. तर तशीच एक स्कॅन्डिनेव्हियन एअरलाइन्स आहे, ते स्काय टीम अलायन्स मध्ये होते. तर त्यांनी एक चॅलेंज काढलेला की तुम्ही आमचे 15 एअरलाइन्स, 17 एअरलाइन्स आहेत टोटल त्यांचे, त्या स्काय टीम मध्ये तुम्ही 15 एअरलाइन्स फिरा आणि तुम्हाला 1 मिलियन पॉइंट्स देऊ. वाव. सो आणि तो ऑक्टोबर ते डिसेंबर मध्ये ते करायचं होतं. त्यांनी सप्टेंबरला का काहीतरी अनाऊन्स केलेलं लास्ट इयर 2024 मध्ये, आणि डिसेंबर पर्यंत होतं ते. सो मी आणि माझ्या वाईफनी फुल वर्ल्ड आम्ही फिरलो ते 15 एअरलाइन्स घेऊन. आणि इंडियामधली कुठलीच एअरलाईन नाही आहे ती, सगळे आउट ऑफ इंडिया आहेत. व्हिएतनाम एअरलाइन्स आहे, गरुडा इंडोनेशिया, मेक्सिको, सगळीकडे आम्ही जाऊन फिरलो. आणि आता आमच्याकडे 1 मिलियन पॉइंट्स आहेत. माझ्याकडे 1 मिलियन आहेत, तिच्याकडे 1 मिलियन आहेत. खूप सुंदर, खूपच छान. ओके. आयडिया आपली राहिलीच सांगायची, ह्याची आयडिया कशी आली? राईट. सो ॲपची आयडिया सांगितली तर आता माझ्याकडे जसं क्रेडिट कार्ड्स आहेत, 2-3 क्रेडिट कार्ड्स आहेत माझ्याकडे. आणि आता समजा HDFCचं एक इन्फिनिया म्हणून कार्ड आहे, ठीक आहे, किंवा ॲक्सिसचं ॲटलास म्हणून कार्ड आहे. तर हे ट्रान्सफर करायला भरपूर एअरलाईन्स आहेत त्यांच्या. ठीक आहे. आता हे काय करायचो आम्ही, एक्सेलमध्ये मेंटेन करायचो आधी मी, की अरे ह्याला एक्सेलमध्ये ठेवा, माझ्याकडे HDFC मध्ये ना एवढे पॉईंट्स आहेत आणि हे पॉईंट्स ना एक्सपायर होतात. 3 वर्षांनी एक्सपायर होतात पॉईंट्स आपले. राईट. प्रत्येक बँकचं वेगवेगळं आहे. HDFCचं 3 वर्षांनी होतं, ॲक्सिसचं 2 वर्षांनी होतं. असं वेगवेगळ्या कार्डचे वेगवेगळे रूल्स आहेत त्यांचे. सो ते लक्षात ठेवा. मग किती माझ्याकडे पॉईंट्स राहिलेत, मग नेक्स्ट टाइम ट्रॅव्हल करताना माझ्याकडे समजा एअर इंडियामध्ये मला समजा मुंबई टू बाली जायचंय आणि मला 50,000 पॉईंट्स हवेत, तर मी ते पॉईंट्स कुठून आणू, कुठल्या बँकेतनं मला कन्वर्ट करता येतील, हे सगळं एक्सेलमध्ये करायचो. ओके. आणि ते थोडंसं केऑटिक असायचं. राईट. आणि जसं आता तुम्ही विचारताय की कुठे कुठे फिरलात, आता गेली 3-4 वर्ष आम्ही असंच फिरतोय, तर खूप लोक विचारतात की अरे कसं करतोय, पहिले तर एवढं फिरतोय कसं, आणि दुसरं म्हणजे फ्री कसं फिरतोय. राईट. सो त्याच्यातनं थोडंसं ब्लॉगिंग वगैरे करायला लागलो, लिहायला लागलो, तर लोकांना पोचायला लागलं. आणि मग त्याच्यानंतर ऍप सुद्धा काढलं की ऍपमध्ये तुम्ही तुमचे पॉइंट्स टाका, तुम्हाला कळेल की त्याला कुठे कुठे तुम्ही ट्रान्सफर करू शकता, कसं यूज करू शकता. आणि दॅट इज हाऊ इट स्टार्टेड. म्हणजे असं ते म्हणता येईल की वीकेंड प्रोजेक्ट होता हा. मी आणि माझा एक को फाउंडर आहे ईशान गुप्ता म्हणून, तर आम्ही दोघांनी चालू केलं. असंच आम्ही बोलता बोलता बोललो की त्याला पण ट्रॅव्हलची भरपूर आवड आहे, म्हटलं की काहीतरी करूयात या फील्डमध्ये, दोघांनाही फिरायची आवड आहे आणि फ्रीमध्ये फिरायला मिळालं तर का नको. तर मग लेट्स स्टार्ट समथिंग. आणि तसं आम्ही स्टार्ट केलं, ॲप काढलं, वीकेंड प्रोजेक्ट म्हणून काढलं की चला बघूयात वीकेंडला जे जे करता येईल ते करूयात आणि कामासोबत हे पण करूयात असं. आता आपल्या ऍपचं नाव काय सांगितलं? मॅग्निफाय. ओके. मॅग्निफाय रिवॉर्ड्स कंपॅनियन. ओके. म्हणजे कोणी डाउनलोड करू शकतं. ऍप स्टोअर आणि प्ले स्टोअर दोघांवरती आहे ते. कोणी डाउनलोड करू शकतं. ओके. मग आता सध्या तुमचा जॉबही चालू आहे? नाही. ओके. जॉब नाही चालू आहे. तर मी नोव्हेंबर लास्ट इयर सोडला जॉब माझा, की ह्याला फुल टाइम करावं म्हणून. एक झेप घेतली की लेट्स सी काही करता येतंय का. जॉब बरेच वर्ष केला आणि म्हटलं की स्वतःसाठी काहीतरी करायचा विचार केला की लेट्स ट्राय समथिंग. ओके. आणि
लेट्स सी. ओके, नाही आता ही आपली जबाबदारी आहे. या माणसाने इतकी भन्नाट आयडिया शोधून काढली आहे. आपण सबंध मराठी माणसाने या माणसाला मोठं करायचंय. या आयडियाचा आपल्या सगळ्यांना फायदा होईल याची काळजी आपण घ्यायची आहे. थँक्यू. Okay. थँक्यू. आता प्रणव, अशी आयडिया आली, ह्याचं इतकंच मोठ्या स्वरूपात तुम्ही रूपांतर केलं, तर आपल्याकडे बघणारे पॉडकास्ट बघणारे खूप जेनझीज आहेत किंवा इथे बसणारे हे दोघं कुटुक, सो ह्यांच्याही डोक्यात काहीतरी आयडियाज असतात. ह्यांनाही उत्सुकता होती तुम्ही येण्यापूर्वी काय हे विचार ते विचार. सो तुम्हाला काय वाटतं की तुम्ही जशी तुमच्या आयडियाला एक स्वप्नाचं रूप दिलं, एक छान काहीतरी आपल्याला वेगळं करायचं आहे, तर ह्याच्यातनं तुम्ही आजच्या जे तरुण मंडळी आहेत त्यांना काय सांगताय? आय थिंक ट्राय केलं पाहिजे. जर तुम्हाला कसल्याही गोष्टीचं पॅशन आहे तर यू शुड डेफिनेटली गो अँड गिव्ह इट अ ट्राय. जे होईल ते होईल है ना. आणि नशिबाने 10 वर्ष जॉब केला मी, आणि त्याच्यानंतर माझ्याकडे इनफ इन्व्हेस्टमेंट होती माझी स्वतःची, की मी स्वतःला 2 वर्ष दिली आहेत की मी 2 वर्षात काही करू शकलो तर ठीक, नाहीतर जॉब करीन. ओके, असं. सो इन्व्हेस्टमेंट करत आलो. जेव्हापासून जॉब लागला, आय थिंक तुम्हाला काही आत्ता सध्या करायचं जमत नसेल तर आय वुड से की इन्व्हेस्ट करा प्रॉपरली. ओके, है ना. एक कॉर्पस जमा होऊ दे तुमच्याकडे, आणि जो तुम्हाला बॅकअप राहील की मला काही करता नाही आलं तरी सुद्धा हे माझ्याकडे आहे, माझा नेहमीचा खर्च माझा जो आहे तो माझा ह्याच्यातनं निघेल. आणि ऑफकोर्स झालं तर व्हेरी गुड, नाही झालं तर यू कॅन ऑलवेज डू अ जॉब. ओके, माझा हा पुढचा प्रश्न असा आहे, तुम्ही म्हणताय तुम्ही बिझनेस पण नाही, पण हा एक प्रकारचा व्यवसायच आहे, आणि बाय गॉड ग्रेस तो खूप मोठा होऊ देत. शुभेच्छा देते तुम्हाला. थँक्यू. आणि मराठी माणसांनी व्यवसाय क्षेत्रात आहेत, काही प्रगती करतायत, पण आणखी झपाट्याने यायला पाहिजे, किंवा त्याचं कुठे पाऊल अडखडतंय किंवा तो कुठे मागे पडतोय असं तुम्हाला वाटतं? आय थिंक असं वाटत नाही की कुठे अडखळतोय. आय थिंक इट इज ह्युमन. आपल्याला एक तो स्टेप घ्यायचा आहे की एक ती रिस्क आहे की माझा जॉब सोडून मी व्यवसाय करायला जाऊ का, है ना. मला एक वडापावची गाडी टाकायची आहे तरी सुद्धा माझ्या डोक्यात विचार येतात. बट आज मुंबईमध्ये केवढे तरी वडापावच्या गाड्या आहेत, है ना, की लोक ती स्टेप घेतली एकदा की यू आर डन. आणि वेदर यू आर मराठी और हिंदी और बांगलादेशी डझंट मॅटर, राईट. एक तो ह्युमन नेचर आहे. समजा आपल्याला जाणवलं की हा मी या फील्डमध्ये काहीतरी करू शकतो, मला ह्याचं थोडं नॉलेज आहे आणि आय कॅन डू समथिंग, जस्ट टेक द स्टेप, फिगर आउट होतंय नाही होतंय. ओके, आता आपल्या या व्यवसायाचा किंवा ही जी काही तुमची कॉन्सेप्ट आहे याचा थेट संबंध क्रेडिट कार्डशी आहे. करेक्ट. तर आपल्या घरातूनच आपल्याला सांगितलं जातं की क्रेडिट कार्ड वापरू नका, इथपासून सुरुवात आहे. तर हे कार्ड वापरणं किती योग्य आहे, ते कसं वापरायचं, इथपासून आम्हाला गाईड करा. क्रेडिट कार्ड मी ऑफकोर्स ऐकलंय की क्रेडिट कार्ड वापरू नका, आपल्याला सांगतात की इट इज अ बॅड हॅबिट, असं पण लोक म्हणतात. बट तुम्ही त्या क्रेडिट कार्डला नीट वापरलं तर बँक तुम्हाला फ्रीमध्ये पैसे देते, हे लक्षात ठेवा. ओके, सो क्रेडिट कार्ड काय आहे की आता तुमच्या बँकेत समजा 50,000 रुपये आहेत, ठीक आहे, आणि तुम्हाला कुठेतरी शॉपिंग करायची आहे. तुम्ही 10,000ची शॉपिंग केली तर तुम्ही काय करता, इधर UPI यूज करता आता हल्ली, किंवा डेबिट कार्ड यूज करता, राईट. त्याच्यातनं काय होतं, तुमच्या सेव्हिंग्स बँक अकाउंट मधनं पैसे कमी होत आहेत, करेक्ट. क्रेडिट कार्ड काय आहे, द वर्ड क्रेडिट इज बँक इज गिव्हिंग यू क्रेडिट. ओके, है ना. तर बँकनी तुमच्या प्रोफाईलनुसार तुम्हाला एक क्रेडिट लिमिट ठेवली आहे की आता प्रणवकडे एवढे पैसे आहेत त्याच्या बँक अकाउंटमध्ये, आणि त्याचा सिबिल स्कोअर म्हणून पण एक असतं, त्याच्यात आपण पाहिजे तर नंतर जाऊ. त्याच्यानुसार ते ठरवतात की तुम्हाला 2 लाखाची लिमिट आहे. ओके, ठीक आहे. तर बँक तुम्हाला काय सांगतंय की तुम्ही 2 लाखापर्यंत बिंदास स्वाईप करा, ठीक आहे. आता तुम्ही 10,000चं शॉपिंग करा, 15,000चं शॉपिंग करा, महिनाभर एक डेट असते ज्या दिवशी तुमचं क्रेडिट कार्डचं बिल जनरेट होतं. ओके, जसं आपल्या समजा एअरटेलचा तुमचा बिलिंग प्लॅन असेल तर त्याची एक डेट असते, राईट, की या तारखेला तुमचं बिल जनरेट होईल. जेवढं तुम्ही महिनाभर यूज केलंय ते तुम्ही नेक्स्ट 10 दिवस 15 दिवसामध्ये पे करून टाका, नाहीतर तुम्हाला पेनल्टी लागेल, राईट. सो क्रेडिट कार्ड ऑल्सो वर्क्स इन अ सिमिलर फॅशन. एक तुमची डेट असते जी बँक तुम्हाला जेव्हा क्रेडिट कार्ड मिळतं तुम्हाला सांगते की तुमचं बिल जनरेट होणार लेट्स से 10 ऑफ एव्हरी मंथ, आणि तुमच्याकडे 18 दिवस आहेत किंवा 15 दिवस आहेत ते बिल पूर्ण करा, पे करण्यासाठी.
तुम्ही समजा त्या 15 दिवसापर्यंत बिल पे केलं तर तुम्हाला बँक एक्स्ट्रा एकही रुपया लावत नाहीये. ओके. ठीक आहे. तुम्ही 15,000, 10,000, 25,000चं टोटल त्या महिन्यामध्ये शॉपिंग केलं तर तुमच्याकडनं फक्त 25,000 बँक घेणार. ओके. आणि तुम्हाला काही बोलणार नाही. राईट. सो हे जे आहे की बॅड हॅबिट वगैरे, आता समजा तुम्ही 15 दिवसामध्ये ते 25,000 भरले नाही तर तुम्हाला बँक ऑफकोर्स पेनल्टी लावणार, मग ते इंटरेस्ट घेणार तुमच्याकडनं वगैरे वगैरे. आणि ह्याच्यातनंच काही एक्सपिरियन्सेस लोकांना वाईट आलेले असतात की त्यांनी बिल पे नाही केले 2, 3, 4 महिने, बँक त्यांना भरपूर पैसे लावणार आहेत. तुम्ही शॉपिंग केलं 25,000, तुम्ही पे करताय 50,000 कारण का तुम्ही 3 महिने बिलच नाही पे केलं. सो असे एक्सपिरियन्स समजा आले 1-2 वाईट तर लोक सांगतात की अरे क्रेडिट कार्ड वाईट आहे. सो तुम्हाला माहिती आहे की तुमच्याकडे एवढेच पैसे आहेत खर्च करायला आणि तुम्ही तेवढेच खर्च केलेत तर काहीच प्रॉब्लेम नाही. ओके. तुमच्याकडे बँकमध्येच 50,000 आहेत आणि तुम्ही 1 लाख स्पेंड केलं त्या महिन्यामध्ये तर ऑफकोर्स तुम्हाला उसने घ्यायला लागतील पैसे कोणाकडनं तरी आणि तुमची तिकडनं वाईट अवस्था चालू होईल. अच्छा. सो तुम्ही समजा तुमच्या लिमिटमध्ये राहून स्पेंड केलं तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. क्रेडिट कार्ड इज द बेस्ट थिंग दॅट हॅज हॅपन टू ह्युमन. ओके. पण मग ते रेग्युलर यूजनीच आपले पॉइंट्स वाढतात असंही आहे. करेक्ट. तुम्हाला आता तुमचा नेहमीचा जो तुमचा खर्च आहे, तुम्ही कॅब घेतली कुठे उबरची किंवा झोमॅटोवरनं शॉपिंग केलं, तुम्ही स्विगीवरनं शॉपिंग केलं किंवा कुठे मॉलमध्ये गेलात तिकडे कार्ड स्वाईप करू शकता. कुठेही जिकडे तुम्हाला कार्डचं मशीन दिसेल तिकडे तुम्हाला कार्ड स्वाईप करायचंय फक्त. ओके. आणि ते तुम्हाला पॉइंट्स मिळणार आहेत. अच्छा. असं. सो तुमचे रेग्युलर एव्हरी स्पेंड दॅट यू हॅव आय वुड से पुट इट ऑन क्रेडिट कार्ड. ओके. जरी तुम्हाला पॉइंट्स समजा नको पण हवे असतील तरी बँक तुम्हाला फ्रीमध्ये 45 दिवसासाठी पैसे देते. येस. यूज करा. येस. ओके. ही कॉन्सेप्ट आम्हाला माहित नव्हती त्यामुळे थँक्यू. आणि आता आपल्याला कुठल्या कुठल्या बँकचे क्रेडिट कार्ड या प्रवासासाठी आपल्याला चालणार आहे? 3-4 आहेत बँक्स. जसं म्हटलं HDFCचं आहे. तुम्ही स्टार्ट करू शकता रिगालिया गोल्ड. बेसिक जेव्हा तुम्ही तुमची करिअर काय म्हणतो तुमची जेव्हा चालू करता क्रेडिट कार्ड इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला पहिले छोटे छोटे कार्ड्स मिळणार जे खूप छान नाही आहेत. राईट. बट पॉइंट्स मिळतील तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा. सो त्या कार्ड्सनी तुम्हाला चालू करायला लागेल. HDFCचं रिगालिया आहे, रिगालिया गोल्ड आहे. तुमच्याकडे समजा डायनर्स ब्लॅक असेल किंवा इन्फिनिया असेल तर खूप चांगलं आहे. त्याच्यातनं बरेच पॉइंट्स मिळू शकतात. मग त्याच्यानंतर ऍक्सिसचं ॲटलास आहे, मॅग्नस म्हणून कार्ड आहे. आय थिंक आपण या सगळ्याचे लिंक्स देऊयात डिस्क्रिप्शन मध्ये सो दॅट सगळ्यांना लक्षात ठेवायची गरज नाहीये. आणि टिपिकली हे कार्ड्स ना फी असते या कार्ड्सना. अच्छा. की एक अॅन्युअल फी किंवा जॉईनिंग फी असते आणि टिपिकली आपल्याला सवय आहे की आपल्याला फ्रीमध्ये पाहिजे असतं तर फ्रीमध्ये काही मिळत नाही है ना. तुम्ही समजा एक ॲटलास म्हणून ऍक्सेसचं कार्ड आहे ते सगळ्यात बेस्ट आहे आता या इंडस्ट्रीसाठी. तुम्हाला ट्रॅव्हल मध्ये युज करायचंय तर ऍक्सेस ॲटलास इज द बेस्ट कार्ड राईट नाव. पण मला असं वाटतं पण दॅट्स नॉट अ बिग डील. कारण तुम्हाला जर 10,000 अकाउंटमध्ये ठेवायचे आहेत आणि ते तुम्ही नाही ठेवले करेक्ट तर तुम्हाला मेसेज येतो की तुम्हाला मेंटेनन्स फी भरायची आहे. सो आपण ते ठेवतोच ना. मग हे ठेवायला काय हरकत आहे मला असं वाटतं. सो मला असं वाटतं ती काही मोठी गोष्ट नाही. करेक्ट. सो प्रेक्षकांनी त्याच्यावर काही मत नसावं. ओके. सो तुम्ही जेव्हा ते कार्ड घेणार तुम्हाला ते 5,000ची फी आहे त्या कार्डची. ऍक्सेस ॲटलासचं एक्झाम्पल घेऊया. येस. पण तुम्हाला 5,000 पॉइंट्स पण मिळणार. ओके. जे तुम्ही कन्वर्ट लगेच करू शकता ओके. एअर इंडियामध्ये आणि तुम्ही फ्री फ्लाईट सुद्धा घेऊ शकता. अच्छा. आणि तुम्ही जसे जसे स्पेंड करता तसं तसं तुम्हाला पॉइंट्स ऍड होत राहतात. ओके. त्याच्यामध्ये असं. सो तुम्हाला एक जॉईनिंग फी भरायची आणि यू आर डन. ओके. आता आपण तुमच्या ऍपमध्ये जाऊन पूर्ण प्रोसेस समजून घेणार आहोत. करेक्ट. सो आम्हाला सुरुवातीपासून सांगा. शुअर. सो आता लेट्स से तुम्ही ॲटलासचं कार्ड घेतलं. एक एक्झाम्पल घेऊया ऍक्सेस ॲटलास. ठीक आहे. ऍक्सेस ॲटलासचं कार्ड तुम्ही घेतलं, तुम्ही यूज करायला चालू केलं आणि तुमच्याकडे 10,000 पॉइंट्स झाले. ठीक आहे. तर तुम्ही आमच्या ऍपमध्ये यायचं. ओके. तिकडे तुम्हाला ऍड करायचा एक ऑप्शन येईल. तिकडे तुम्हाला क्रेडिट कार्ड ऍड करायचंय. आता तुम्हाला क्रेडिट कार्डचा नंबर वगैरे काही नाही द्यायचंय. सो इट इज कम्प्लिटली सेफ. तुम्ही फक्त मेन्शन करताय तुमच्याकडे कुठलं कार्ड आहे. ओके. तुम्ही म्हटलं की ॲटलास क्रेडिट कार्ड आहे माझ्याकडे. मग तुम्ही त्याच्यात पॉइंट्स टाकायचे की तुमच्याकडे किती पॉइंट्स आहेत. तुम्ही टाकलं 10,000 पॉइंट्स आहेत. मग त्याच्यानंतर तुम्हाला ते ऍपमध्ये फीड होणार. ठीक आहे.
त्याच्यावर तुम्ही एकदा फीड झाल्यावरती क्लिक केलं की तुम्हाला दिसेल एक लिस्ट, ज्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की ते पॉइंट्स तुम्ही कुठल्या कुठल्या एअरलाईन मध्ये किंवा कुठल्या कुठल्या हॉटेलमध्ये ट्रान्सफर करू शकता. ओके. सो समजा 10,000 पॉइंट्स तुमचे झाले तर ते तुम्ही पॉइंट्स मॅरिऑट मध्ये पण कन्वर्ट करू शकता, किंवा एकॉर म्हणून एक आहे ज्यांचं नोवोटेल, आयबीस, हे सगळे जे हॉटेल्स आहेत त्याचं प्रोग्रामचं नाव एकॉर आहे. अच्छा. तर त्याच्यात तुम्ही ट्रान्सफर केलं तर तुम्हाला 1-2 नाईट्स फ्री मिळून जातील कुठल्याही हॉटेलमध्ये त्यांच्या, राईट. सो ते तुम्हाला कळेल की तुम्ही कुठे कुठे ट्रान्सफर करू शकता. ओके. ठीक आहे. ऍपच्याच तिकडेच एक बाजूला फ्लाईटचा एक सिम्बॉल दिसेल तुम्हाला, त्याच्यावरती तुम्ही क्लिक केलं आणि तुम्ही टाकलं की लेट्स से तुम्हाला मुंबई टू बाली जायचंय. तुम्ही एंटर केलं, तुम्ही डेट सिलेक्ट केली, तिकडे तुम्हाला दाखवणार की तुमच्याकडे तुम्ही कुठले कुठल्या एअरलाईन्सनी जाऊ शकता आणि किती पॉइंट्स लागणार. ओके. सो मुंबई टू बाली लेट्स से सिंगापूर एअरलाइन्सनी 20,000 पॉइंट्स इकॉनॉमीमध्ये लागतील, किंवा एअर इंडियामध्ये तुम्हाला 22 का 25,000 पॉइंट्स लागतील. असं सगळी एक लिस्ट दिसेल तुम्हाला. ओके. की कुठे कुठे तुम्ही कुठल्या कुठल्या एअरलाईननी तुम्ही ते युज करू शकता. ओके. असं. ओके. आणि मग आता इमिजिएट जर प्रेक्षकांनी डाउनलोड केलं तर काही डिस्काउंट आहे का आपल्याला? सो आम्ही डिस्काउंट नाहीये, बट आम्ही आमचं एक लॉयल्टी प्रोग्राम, आमचा स्वतःचा रिवॉर्ड प्रोग्राम आम्ही चालू केलाय. त्याचं नाव दिलंय मॅक पॉइंट्स. ओके. सो तुम्ही जेव्हा केव्हा तुम्ही डाउनलोड करणार ऍप आणि साइन अप करणार, तुम्हाला 25 मॅक पॉइंट्स फ्री मिळणार. अच्छा. आता 25 मॅक पॉइंट्स म्हणजे 50 रुपये झाले. ठीक आहे. तर आता तुम्ही आमच्या ऍपवरती गिफ्ट कार्ड्सचा एक सेक्शन आहे. ठीक आहे. त्या गिफ्ट कार्ड्स वरती जाऊन तुम्ही समजा तुम्ही आता कॅब घेता महिन्याला 2,000-3,000 उबरमध्ये तुम्ही समजा खर्च करत असाल, तर ते तुम्ही गिफ्ट कार्ड घेऊ शकता ऍट डिस्काउंट, की तुम्ही 4% डिस्काउंट वरती ते तुम्ही गिफ्ट कार्ड घेतलं, तुमच्या वॉलेटमध्ये उबरच्या जाऊन ऍड करून ठेवलं, आणि जेव्हा केव्हा तुम्ही नेक्स्ट राईड घेताय त्याच्यातनं कट होत राहणार पैसे. ते 1 वर्ष व्हॅलिड असतं. ओके. तर प्रत्येक गिफ्ट कार्ड झोमॅटोचं आहे ते 4 वर्ष व्हॅलिड असतं. असे वेगवेगळे ब्रँड्स आहेत, त्याचे तुम्ही गिफ्ट कार्ड घेऊ शकता. तुम्हाला पॉइंट्स मिळतील, ज्याला आम्ही मॅक पॉइंट्स मिळतो. प्रत्येकाचं वेगवेगळं डिस्काउंट आहे, त्याच्याप्रमाणे तुम्हाला पॉइंट्स मिळणार, आणि ते पॉइंट्स आता तुम्ही गिफ्ट कार्ड मध्येच रिडीम करू शकता. ओके. पण आम्ही आता काय करतोय, आम्हाला ट्रॅव्हलशी भरपूर फोकस्ड व्हायचंय. सो आम्ही ट्रॅव्हल रिलेटेड सगळ्या गोष्टी त्याच्यात टाकणार रिडेम्पशनसाठी. की समजा तुम्हाला उद्या विजा घ्यायचा आहे, व्हिएतनामचा विजा हवाय, तर तुम्ही ते विजाची फीस तुम्ही ते पॉइंट्स देऊन घेऊ शकता. की तुम्हाला लेट्स से तुम्ही देहरादूनला गेलायत आणि तुम्हाला तिकडनं जायचंय मसुरीला, तुम्ही ऑफकोर्स कॅब घेऊन जाणार, दुसरं काही वे ऑफ ट्रान्सपोर्ट नाहीये तिकडे. एअरपोर्ट ट्रान्सफर्सची कॅब्स तुम्ही त्याच्यावरनं तुम्ही घेऊ शकता. अशा सगळ्या गोष्टी आम्ही ट्रॅव्हल रिलेटेड सगळ्या त्याच्यामध्ये ऍड करतोय. हे पण खूप सोपं होईल माहितीये का, म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला घेऊन फिरत बसावं लागतात, किंवा आजकाल हे स्कॅन पेचं झालंय, ह्याच्यामध्ये पण गोंधळ बरेचदा होतो, तर हे खूप सोपं होईल. ओके सर. तर या प्रवास करायचा तर आपल्याला क्रेडिट कार्ड लागतं, बरोबर. पण आता जे यंगस्टर आहेत, तरुण मंडळी आहेत, जे जस्ट जॉबला लागले आहेत किंवा 2-3 वर्ष झाली आहेत, त्यांच्याकडे त्यांची लिमिट एवढी हाय नसते. मग अशा क्रेडिट कार्ड युजर्ससाठी तुमच्याकडे काय ऑप्शन आहे? सो मी म्हणेन की समजा तुम्ही आता तुमचं करिअर चालू करताय आणि तुमच्याकडे समजा क्रेडिट कार्ड नाही आहे, तर तुम्ही बेसिक क्रेडिट कार्डनी चालू करा. ओके. एक तुम्हाला सवय लागू दे क्रेडिट कार्ड यूज करायची, की तुम्ही बघा की तुम्ही जेवढं स्पेंड करताय तेवढे तुमच्या बँकेत आहेत ना बिल पे करायला. एकदा ती सवय लागली की मग तुम्ही हे हायर एंड वाले क्रेडिट कार्ड घ्यायला चालू करा. सो आय वुड से की SBIचं कॅशबॅक क्रेडिट कार्ड असतं, किंवा ऍक्सिसचं निओ क्रेडिट कार्ड आहे. असे मी 2-3 अजून क्रेडिट कार्ड पाहिजे तर तुम्हाला पाठवेन, तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये टाकून द्या. इथून स्टार्ट करा जर्नी तुमची, ज्याच्यातनं तुम्हाला पॉइंट्स नाही मिळणार पण कॅशबॅक येईल, की तुमच्या स्टेटमेंट मध्येच ते पॉइंट्स तुमचे. आता समजा SBIचं कॅशबॅक कार्ड आहे, त्याच्यात तुम्ही ऑनलाईन कुठे पण शॉपिंग केली 5% कॅशबॅक मिळतं. ओके. सो तुम्ही 1,000 रुपयाचं शॉपिंग केलंय, तुम्हाला 50 रुपये तुमच्या स्टेटमेंट मध्येच ऍड झालेत. आता डेबिट कार्ड तर तुम्हाला हे देत नाहीये, UPI तर तुम्हाला हे देत नाहीये, राईट. सो आय वुड से स्टार्ट करा, तुम्हाला एक अंदाज येईल की क्रेडिट कार्ड कसा युज करायचा. एक 3-6 महिने झाले की तुमचा, आणि तुम्ही बिल पे बरोबर करताय वेळेवरती, तर तुमचा क्रेडिट स्कोअर सुद्धा वाढेल, आणि तुम्हाला हे एलिजिबल व्हाल तुम्ही ट्रॅव्हल रिलेटेड क्रेडिट कार्ड्स घ्यायला. आणि जसं तुम्ही म्हणालात की, आणि बाय द वे प्लीज सर बोलू नका, मी खूप लहान आहे, आणि जस्ट बिकॉज क्रेडिट कार्ड
ह्या इंडस्ट्रीसाठी क्रेडिट कार्ड खूप महत्वाचं आहे पॉइंट्स आणि माइल्स मध्ये ट्रॅव्हल करायला. तर आमचा विचार पण असा सुद्धा आहे की वाय जस्ट क्रेडिट कार्ड्स, जे नॉर्मल UPI स्पेंड करतायत त्यांना सुद्धा ही ऑपॉर्च्युनिटी का नको मिळावी, कारण का ट्रॅव्हल कोणाला नाही आवडत, राईट? ट्रॅव्हल करायला सगळ्यांना आवडतं. सो आम्ही म्हणूनच मॅक पॉइंट्स म्हणून काढलंय. आणि आम्ही त्याच्यात काय काढलंय की गिफ्ट वाउचर्स म्हणून एक आमच्याकडे सेक्शन आहे आता ऍपमध्ये आमच्या. सो तुम्ही त्याच्यावरती लेट्स से तुम्ही कॅब घेता, तुम्ही 2,000-3,000 कॅब्स वरती महिन्याला खर्च करता, किंवा तुम्ही झोमॅटोवरती 1,500 खर्च करत असाल महिन्याला, असे तुम्ही कुठलीही शॉपिंग करता तर त्याचे गिफ्ट कार्ड्स मिळतात. सो ते तुम्ही आमच्या ऍपवरती गिफ्ट कार्ड घेऊ शकता. प्रत्येक गिफ्ट कार्डचं जे डिस्काउंट आहे ते वेगवेगळं आहे. उबरवरती तुम्हाला 4% मिळेल कदाचित, डॉमिनोज वरती 15-20% मिळेल. असे तुम्ही गिफ्ट कार्ड्स घ्या, ते युज करा. त्याच्यातनं तुम्ही मॅक पॉइंट्स, जे आमचे पॉइंट्स आहेत ते तुम्हाला मिळत राहतील आणि ते तुम्ही नंतर ट्रॅव्हल मध्ये कन्वर्ट करू शकता. ओके. तर आता ही जी आपली कॉन्सेप्ट आहे ही फक्त इंटरनॅशनल ट्रॅव्हलसाठीच एलिजिबल आहे की आपल्या डोमेस्टिक फ्लाईटसाठी पण एलिजिबल आहे? दोन्ही, इंटरनॅशनल ॲज वेल ॲज डोमेस्टिक. सो डोमेस्टिक मध्ये एअर इंडिया आहे, ज्याचा हा प्रोग्राम आहे. क्लब विस्तारा एअरलाइन्स जे होतं त्यांनी हे चालू केलेलं. इंडियामध्ये खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात विस्ताराने त्यांचे खूप बँक्स बरोबर टायअप केलेले आणि क्रेडिट कार्ड लॉन्च केलेले. IDFC विस्तारा कार्ड होतं, ऍक्सिस विस्तारा कार्ड होतं. आता विस्तारा एअर इंडियामध्ये मर्ज झाली आहे, तर होपफुली एअर इंडियाचे पण असे कार्ड येतील. सो एअर इंडियाचा आहे, इंडिगोचे ब्लू चिप म्हणून प्रोग्राम आहे. तर त्याच्यात सुद्धा नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा पण फ्लाय कराल तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन बनवून ठेवा. एअर इंडियाचा महाराजा क्लब म्हणून रिवॉर्ड्स प्रोग्राम आहे, इंडिगोचा ब्लू चिप म्हणून प्रोग्राम आहे. रजिस्टर करा, तुम्ही पॉइंट्स तुमचे त्याच्यात अक्युमुलेट करत जा. सो तुम्हाला पण कळत जाईल हळूहळू की त्याच्यात कसं युज करायचं, आणि ते पॉइंट्स तुम्ही डोमेस्टिक ॲज वेल ॲज इंटरनॅशनलला युज करू शकता. एक बेस्ट क्रेडिट कार्ड आहे माझ्या मते आता, अमेरिकन एक्सप्रेसचं कार्ड आहे. आता त्यांनी ऑनबोर्डिंग थांबवलंय, इंडियामध्येच आहे. बँकेचं नाव अमेरिकन एक्सप्रेस आहे. त्याच्यात ते कार्ड एवढं चांगलं आहे की तुम्ही वर्षाला, समजा मी लिंक देईन, जेव्हा केव्हा ऑनबोर्डिंग चालू होईल तेव्हा तुम्ही ते कार्ड घेऊ शकता. समजा तुम्ही वर्षाला 4 लाख स्पेंड केले, ठीक आहे, तर तुम्हाला त्याच्यात एक 40-45 हजार पॉइंट्स मिळतात त्या 4 लाखच्या स्पेंड वरती. वर्षाला करायचे, तुम्ही कुठेही करा मग ते स्पेंड. तुम्ही तुमचं इन्शुरन्स बिल पे करा, काही करा तुम्ही, है ना. तर तुम्हाला 40,000 का 45,000 पॉइंट्स मिळतील. त्याच्याने तुम्ही 1 वे मुंबई टू बाली फ्री तिकीट मिळेल. सो असे छोटे छोटे कार्ड्स आहेत, त्याला वर्षभर युज करायचं आणि तुम्ही तुमची ट्रिप फ्री करू शकता नेक्स्ट टाइम. सो असे काही काही कार्ड्स आहेत. आय थिंक मी त्याचे पण तुम्हाला लिंक पाठवेल, लिंक शेअर करा, आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये टाकू. ओके. तुमच्या या ऍप थ्रू असे काही व्यक्ती ज्यांनी अनुभव घेतलाय ट्रॅव्हलिंगचा, तो प्लीज अनुभव शेअर करा. बरेच सारे आहेत. खूप लोकांनी, आमच्याकडे लोक येतात, म्हणतात की आमच्याकडे एवढे एवढे पॉइंट्स आहेत, आम्हाला हेल्प करा की आम्ही नेक्स्ट आमचं ट्रिप कशी फ्री करू शकतो. सो असं बऱ्याच लोकांना हेल्प केलंय. बट आता रिसेंटली एकाला आम्ही हेल्प केलं, त्याच्याकडे एक HDFCचे पॉइंट्स होते आणि ते एक्सपायर पण होणार होते. आय थिंक ते 6 महिन्यात का काहीतरी एक्सपायर होणार होते पॉइंट्स. आणि तो होता युरोपमध्ये कुठेतरी, बर्लिन का कुठेतरीला होता, आणि त्याला यायचं होतं मुंबईमध्ये. त्यांनी जायचं तिकीट बुक केलेलं, यायचं त्याला करायचं होतं बुक त्यांनी तिकीट. सो त्याला आम्ही दाखवलं की त्याचे पॉइंट्स यूज करून तो बिझनेस क्लासने येऊ शकतो. सो तो एअर इंडियाच्या बिझनेस क्लासनी आला. मग पहिले बर्लिन टू आय थिंक फ्रँकफर्टची एक फ्लाईट घेतली जी लुफ्तांजाची होती बिझनेस क्लासमध्ये, आणि फ्रँकफर्ट टू दिल्ली आला तो विथ एअर इंडिया बिझनेस क्लास. आणि त्याचा जो एक्सपिरियन्स होता त्यांनी जो सांगितला, वर्ल्ड क्लास. आय मीन ते फिलिंग, नेहमी इकॉनॉमीने ट्रॅव्हल करायची आपल्याला सवय आहे आणि आपण कधी असं विचारच नाही करत की अरे बिझनेस क्लास कसं, आणि ते त्याला फ्री मध्ये मिळालं. मग 2,000 रुपये टॅक्सेस. मी म्हटलं प्रत्येक तिकीटला तुम्हाला टॅक्सेस भरायला लागतात. डोमेस्टिकला 500-600 रुपये असतात, इंटरनॅशनलला त्याला आय थिंक 2,100 रुपये टॅक्सेस भरायला लागले वेगळे. सो तुम्ही 2,100 मध्ये तुम्ही युरोपवरने इंडियामध्ये बिझनेस क्लासमध्ये तो येऊ शकला. सो त्याचं फिलिंग जे होतं ते एकदम एक्स्ट्रॉर्डिनरी होतं. आणि बिझनेस क्लासमध्ये ट्रॅव्हल करायची ती गोष्ट आहे ना, ती बकेट लिस्ट मधून या वर्षी पुढच्या वर्षात जाते, पुढच्या वर्षातून पुढच्या वर्षात जाते, पण ती पूर्ण काही होत नाही ती गोष्ट. तुम्ही डेफिनेटली करू शकता. इट इज जस्ट दॅट इट टेक्स टाइम. तुम्ही असं नाही की तुम्ही आज चालू केलं तुम्ही उद्या जाऊ शकता.
तुम्हाला तेवढं स्पेंड करत राहायला लागतो. क्रेडिट कार्डवरती तुम्हाला ते यूज करायला लागतं, नीट यूज करायला लागतं. आणि तुम्ही पॉईंट्स एकदा कमवले की डेफिनेटली यू कॅन डू दॅट ट्रॅव्हल. आणि आय वुड से की एकदा तरी बिझनेस क्लासने जायचं लाईफमध्ये. प्रत्येकाने जायला पाहिजे, कारण का तो एक्सपिरियन्सच वेगळा आहे. ते प्रत्येक जण घेऊन येतं तुमच्यासाठी, मस्त तुमची सीट सजवतात, क्लॉथ वगैरे लावतात, मग ॲपेटायझर घेऊन येणार, वेलकम ड्रिंक घेऊन येणार, 5 कोर्स मील्स असतो पूर्ण त्यांचा, छान छान चॉकलेट्स घेऊन येणार, डेझर्ट्स घेऊन येणार. वेगळं फिलिंग आहे, 5 स्टार फिलिंग आहे तुमच्यासाठी ते. सो आय वुड से की प्रत्येकाने तो एक अनुभव घेतला पाहिजे, आणि त्याच्यासाठी तुम्ही पॉइंट्स कमवत राहा तुमच्या क्रेडिट कार्ड वगैरे, आणि यूज दॅट पॉइंट्स फॉर ट्रॅव्हल. येस, नक्कीच करू आम्ही. तुम्ही आता वर्ल्ड टूर केलाय, तुम्ही मला बोललात मगाशी वर्ल्ड. तुम्हाला म्हणजे फिरण्यासाठी कुठला देश, म्हणजे ऍक्च्युली सगळं जगच खरंच सुंदर असतं फिरण्यासाठी, पण एक सोपं सहज आपण जिथे जाऊ शकतो असं तुम्ही काही कंट्रीज सुचवाल का आम्हाला? शुअर. आय थिंक आता सध्या थायलंड, मलेशिया हे सगळं फ्री आहे आपल्यासाठी. विजा नाही लागत, काही नाही लागत. सो त्या कंट्रीज खूप सोप्या आहेत ट्रॅव्हल करायला. आय थिंक वन शुड स्टार्ट विथ दोज कंट्रीज. त्याच्यानंतर तुमचं व्हिएतनाम आहे, जे बझिंग आहे आता. खूप लोक व्हिएतनामला जात आहेत. ब्युटिफुल कंट्री, खूप छान छान त्याच्यामध्ये सिटीज, त्यांच्या दानांग, हनोई वगैरे खूप छान छान आहेत, तिकडे जाऊ शकता. जपान एक खूप जबरदस्त आहे. आम्हाला दोघांनाही जपान खूप जास्त आवडतं. आम्ही 3 वेळा जाऊन आलो होतो जपानमध्ये. खूप खूप वेगळं. आणि जपान अशी कंट्री आहे की एवढे हंबल लोक आहेत, एवढी चांगली लोक आहेत. त्यांचा मी विजाचा एक्सपिरियन्स सांगतो. मी नेहमी जेव्हा जो कोणी इंटरेस्टेड असेल त्यांना मी सांगत असतो की बाकी प्रत्येक कंट्रीजचा ना विजाचा प्रोसेस असते की तुम्ही जा, सगळे डॉक्युमेंटेशन भरा, पैसे भरा तुम्ही तुमचे, आणि त्याच्यानंतर काही मिसिंग झालं, काही डॉक्युमेंट वगैरे मिसिंग असतील, रिजेक्ट करणार विजा. राईट. जपानमध्ये आम्हाला एकदम वेगळा एक्सपिरियन्स होता. तो आम्ही जपानच्या मुंबईला कॉन्सुलेट आहे त्यांचं. सो आम्ही तिकडे सगळे डॉक्युमेंट्स घेऊन गेलो, आणि आमचं काहीतरी चूक झाली डॉक्युमेंट्समध्ये. तर आमच्याकडे 1-2 डॉक्युमेंट आमचे मिसिंग होते. तर त्यांनी आमचा फॉर्म तर घेतला. त्यांनी सांगितलं की तुम्ही हे जे डॉक्युमेंट आहे, आय थिंक आमचं लिव्ह, तुमच्या कंपनीकडनं लिव्ह लागते, लिव्ह सर्टिफिकेट लागतं की तुम्ही लिव्ह वरती जाताय, अप्रूव्ड आहे लिव्ह असं. तर ते तुम्ही आम्हाला ईमेल करा. सो त्यांनी हे सांगितलं की तुम्ही ईमेल करा, घेऊन नका येऊ, तुम्ही ईमेल करून टाका, मला चालणार आहे. आणि आम्ही तेव्हा जस्ट मॅरिड होतो, आय थिंक 5-6 महिने झालेले, आणि आमचं मॅरेज सर्टिफिकेट नव्हतं. सो त्या माणसांनी तिथे आम्हाला एवढं चांगलं समजावून सांगितलं की अरे मॅरेज सर्टिफिकेट का गरज आहे वगैरे वगैरे. आणि मग त्यांनी आम्हाला सांगितलं की ठीक आहे, तुमचा फोटो वगैरे द्या आम्हाला लग्न झालेल्याचा, आम्ही ऍक्सेप्ट करू. आणि त्यांनी विजा प्रोसेस केला. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्या विजाची फी फक्त 500 रुपये. फक्त 500 रुपये. 500 रुपये म्हणालात? 500 रुपये, फक्त 500 रुपये फीज आहे विजाची. आणि ते पण असं आहे की तुम्ही जेव्हा सबमिट करणार तेव्हा ती फी नाही घेणार. अच्छा, ठीक आहे. तुम्ही जेव्हा पासपोर्ट कलेक्ट करायला जाणार, तुम्ही त्यांच्याकडे पासपोर्ट ठेवता, तुम्हाला विजा मिळाला तर तुम्ही 500 रुपये द्यायचे. जर त्यांनी तुमचा विजा रिफ्यूज केला तर 500 रुपये पण नाही द्यायचे तुम्हाला. सो ते लोक एवढे चांगले आहेत. आणि आय थिंक जे कॉन्सुलेटमध्ये आहेत ते तर इंडियन्सच आहेत, बट त्या जापनीज लोकांनी यांना ट्रेन केलंय की तुम्हाला कसं वागायचंय, जे आमच्या कंट्रीमध्ये येणार आहेत. आणि ते सगळं तुम्हाला बघूनच, तिथूनच आमची ती जपानची जर्नी चालू झालेली. आणि छानच, व्हेरी डिफरंट एक्सपिरियन्स. खूप छान. डेफिनेट. ते एवढ्या गोष्टीवरती नजर ठेवतात. ते पेस्ट्री सुद्धा बनवतील छोटीशी, त्याच्यावरती पण कारागिरी करतील, छान आर्ट्स त्यांचं दाखवतील त्यांचं. आणि खूप खूप सुंदर देश आहे. आय वुड से की कोणाला पण प्रॉडक्ट बनवायचंय कुठला पण, तर त्यांनी जपानला नक्की व्हिजिट द्या. खूप काय काय शिकायचं आहे तिथे. तुम्हालाही जपानमध्ये जायचं असेल, जपान किंवा जगभरात कुठेही फिरायचं असेल आणि ती फ्री ट्रॅव्हल करायची असेल, तर क्रेडिट कार्ड वापरायला लगेच सुरुवात करा. आणि आणखी क्रेडिट कार्ड वापरून आपल्याला पॉईंट्स कसे मिळवता येतील त्यासाठी यांच्या ॲपच्या सगळे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स देते मी, तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. थँक्यू. सो ओके सर, थँक्यू सो मच. ओके प्रणव, तुम्ही आलात आमच्या शोवर, खूप छान माहिती दिली, काहीतरी जगावेगळी कॉन्सेप्ट होती ही, त्यामुळे खूप खूप मनापासून थँक्यू. आणि आणखी तुमच्या ऍपमध्ये काही अपग्रेडेशन होत असेल तर आपण परत एकदा एक पॉडकास्ट नक्की करूया. डेफिनेटली. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.